a traditional sport originated from Indian subcontinent. In Mallakham, group of gymnasts perform aerial yoga and gymnastic postures using wrestling grips in concert with a stationary vertical pole. The pole is made with Indian rosewood polished by castor oil. This demo is guided by Sanjay Pawar sir. जाळली कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्रीराम मारुती जुन्याचा असे शहापुराचा उग्र चेहऱ्याचा गोंड्याच्या टोपीचा हा मसूरचा हनुमान देखणा छान होता दर्शन तयाचे लागते ध्यान चाफळचा दास मारुती पुत्र भक्तीची प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची शिंगणवाडीचं मंदिर उंच ते फार बाल मारुती गोचिरा भक्ताधार त्या उमरज गावी दिसे सानुले रूप चांदीचे डोळे देवाचे भावती खूप न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी विजयाचे निशाण देतो विजयाचे निशाण त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान
आज गावाची झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची कृष्णकाठी बहिणी सरकाचं देण श्रीरामासाठी धावले हनुमान कौलारू मंदिर आणि वाहता ओढा मन पाडळ्याला हो पडे भक्ताचा वेढा सपाट दगडावर कोरली छान आहे पार गावची मोठी ती लहान आहे देऊळ सुंदर बत्तीस शिराळा तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला आळाया रामराज त्या बजरंगाचा आज करूया जय जयकार गाऊया गोड मुखाने ना जय सीताराम बोला जय हनुमान जय सीताराम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बलवीर जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बलवीर जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बलवीर जय जय श्रीराम चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान जिवंत सुनीले देव्या दे संजीवनी आणून कुविचार जे मनातले तो जाळी त्याची लंका विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका सूर्याचा करी घास वीराचा वीर खास तरी तो जो उठाण देव मग खाली तो धैमान त्याच्यात देई सीताराम बोला जय हनुमान त्याच्यात देई सीताराम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बलवीर जय जय श्रीराम Wonderful welcome demo. You should knock down your opponent. Otherwise, he will knock you down. This is the game of boxing, which requires high quality stamina, alertness, and physical strength. Muhammad Ali was first Indian heavyweight boxer who traveled to USA. Mary Kom and other Indian boxers have brought good name to the India in Olympics. So welcome our student to perform a boxing show. This is guided by Santosh sir. बस खुद की सुनता बातें ये
विद्यालयामध्ये विद्येबरोबर बलाची देखील उपासना केली जाते आणि त्यासाठी वर्षभर शाळेमध्ये विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातं, वेगवेगळ्या खेळांचं आयोजन केलं जातं आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास हा केला जातो. म्हणजे सर्वांगीण विकास हे आपल्या शाळेमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आपल्या कलागुणातून हे आपल्याला दिसून येतो. त्याचंच एक प्रात्यक्षिक आता आपण पाहिलं, कराटे डेमो पाहिला, मलखांब पाहिलं, योगाचा डेमो पाहिला आणि आता आपण बॉक्सिंगचा देखील डेमो पाहिला. आपल्या विद्यार्थ्याचे कलागुण सादर करून वेगवेगळ्या अगदी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. तर या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यानंतर वेळ आहे अध्यक्षीय भाषणाची. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय विक्रांतजी शिंदे सर यांनी भूषवले आणि त्यांचं आपल्याला मार्गदर्शनपर 2 शब्द ऐकायचे आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती येऊन विद्यार्थ्यांना, आम्हा सर्वांना मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावेत. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. कोणी इकडे तिकडे शाळेचा कॅम्पस सोडून बाहेर जायचं नाही आहे. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी मोबाईल हातात घेऊन वापरत आहेत, ते पण बंद करायचं आहे. लवकरात लवकर इथे येऊन बसायचं. आज मी विक्रांत जगन्नाथ शिंदे, आप्पा शिंदेंचा मोठा मुलगा म्हणून आणि अध्यक्ष म्हणून सगळ्यांचं स्वागत करतो. आज खरंच सगळ्यांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम होते. मला सर्व विद्यार्थ्यांची मेहनत, त्याचबरोबर पालकांची आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पालकांची मेहनत त्यात दिसली. आणि आज खूप चांगला दिवस आहे. आम्ही भाग्यवान समजतो इथे उपस्थित सर्व पालक आणि पाल्यसुद्धा की आपल्याकडे आज पद्मश्री विजेते आपले देशपांडे सर आपल्यामध्ये आले. मी हा आमचा मोठा सन्मान समजतो की त्यांनी खूप असा वेळात वेळ देऊन आपल्याकडे येणं केलं. मला नक्कीच असा अभिमान वाटतो की आत्ता जे आम्ही मल्लखांब सादर केला, मी अशी अपेक्षा बाळगतो की सर ते ठीक झालं, व्यवस्थित झालं. ह्याच्यात आम्ही अजून काही इम्प्रूव्हमेंट तुमच्यातर्फे इच्छा करतो की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. आम्ही नक्कीच हा खेळ अजून पुढे न्यायचा प्रयत्न करू. जसं आत्ताच आम्ही बघितलं की आम्ही एका शाळेला TV आणि प्रिंटर दिला. याचा अर्थ आम्ही फक्त आमच्या शाळेपर्यंत नाही, आप्पांच्या मार्गदर्शनातून आम्ही इतर शाळेंना पण मदत करतो. आमचे मागचे प्राचार्य तोरवणे सर, आत्ताचे प्राचार्य भावसर सर यांनी नेहमीच प्रयत्न केला की आपले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफला उद्युक्त केलं की त्यांनी सगळ्यांना हेल्प करावी. इतर गावातले सगळे सदस्य, गावकरी मंडळ यांना घेऊन आम्ही पुढे चालत आलेलो आहे. इथून पुढे पण चालत आलो आणि आम्ही पुढे चालत राहू. आपले संस्थापक अध्यक्ष माननीय दिघे साहेब, तसेच आपल्यामध्ये आज हयात नाही आहेत ते, तरी त्यांच्या रूपाने, त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही चालतोय. माननीय परांजपे साहेब जे आपले सेकंड अध्यक्ष होते, यांच्या यांच्या विजननुसार आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांसाठी पुढे काहीतरी करत राहावं याचा स्वप्न बघितलं. पूर्वी शाळा ठाण्यात होती, आज आपली कडवलीत शाळा आहे आणि आपण पूर्ण प्रयत्नानिशी चालवतोय. याच्यामध्ये विविध कंपनीज तसेच विविध संस्थांचा आपल्याला हातभार लागतो. पण माझी अशी विनंती की ही शाळा, ही संस्था ही एका विशेष अंगाच्या नाही तर 3 अंगांच्या संगमातून झालेली आहे. एक म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तो आहे विद्यार्थी. तो कारण हा केंद्रबिंदू आहे, त्याच्याभोवती सगळे हे विश्व आहे शाळेचं. तर तो एक महत्त्वाचा अंग आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे ही शिक्षक आणि शिक्षकेतर मंडळी आणि ही शाळा चालवणारी आपली जी मंडळी आहेत ती, म्हणजे त्याला शिक्षकेतर कमिटी म्हणतो, जी राजेश्वरी मॅडम हँडल करतायत ती. आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पालक. या तिघांच्या एकत्र प्रयत्नातूनच ही गोष्ट घडते. आणि मला सगळ्यांना विनंती की एकही आपला अंग जर विस्कळीत झालं तर हा बॅलन्स बिघडेल. तर माझी सगळ्यांना कृपा करून विनंती आहे की आपापल्या परीने याच्यामध्ये सहभाग द्यायचा आहे आणि ही संस्था पुढे न्यायची आहे. इतर आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत. मला जसं आज आत्ता मॅडमनी जसं बोललं की आपण विद्याबरोबर आपल्याकडे बलाची पण उपासना करते.
तर मला फार या ॲन्युअल प्रोग्राममधून असं दिसतंय की आपण नुसती विद्या नाही तर आपण त्यांचे कलागुण, त्यांची कला, विद्या, विज्ञान या सर्व कलागुणांचा आपण उत्कर्ष करायचा आहे. तर त्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनी हेच लक्षात ठेवून पुढे कालक्रमानं करायची आहे. आणि मी यासाठी सगळ्यांची धन्यवाद देतो की मला त्यांनी इथे बोलवलं आणि मार्गदर्शन मी करणारा, कारण मी पण अजूनही शिकतोच आहे. सगळ्यांनी शिकायची प्रवृत्ती ठेवली पाहिजे आणि इथून पुढे आपणही शिकत राहू, पुढे अजून चांगलं करत राहू. सर्व सूचना किंवा आपण जे म्हणतो ना ज्यांच्याकडे चांगल्या असे विचार आणि प्रचार करण्यासारखे काही गोष्टी असतील त्यांनी आम्हाला जरूर कळवावं. आम्ही ते कसं काय आपल्या कार्यामध्ये आणू शकू याचा प्रयत्न करू. आणि याच्यासाठी जी काय आम्हाला गरज लागेल आम्ही तुमच्याकडे येऊ, तुम्ही पण आमच्याकडे या आणि आपण पुढे जाऊया एकत्र मिळून, असं मला वाटतं. आणि आजचा कार्यक्रम फारच सुंदर झाला. मी माननीय गेस्टला परत एकदा अभिवादन करतो की त्यांनी वेळात वेळ काढला आणि सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी खूप छान परफॉर्म केलं. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन आदरणीय सरांनी आपल्याला केलेलं आहे. नक्कीच आपण या भाषणातून प्रेरणा घेऊ आणि आपण आपल्या प्रगतीपथावरती जाऊ अशी आशा बाळगूया. आणि यानंतरच्या परफॉर्मन्ससाठी मी स्टेजवर आमंत्रित कोकणे याला. जीवाला जीवाचा दान करणारा आणि माणसाला माणुसकीत आणणारा मित्र तो खरा मित्र. वय किती हो, शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणारं नातं म्हणजे एकच मैत्री. अशा मैत्रीची प्रचिती देण्यात नृत्यातून देत आहेत आमचे इथे 10वीचे विद्यार्थी. सादर करीत आहेत फ्रेंडशिप अँड दोस्ती दुनियादारी. जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी हारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, का तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी
प्रवास होता. असिफ शेख प्रेझेंट आहेत. ते वाईस प्रिन्सिपल आहेत MK डिग्री कॉलेज कल्याणचे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावेत. First of all, I would like to thank you for calling me here, Mr. Vikrant Shinde and Mrs. Rajeshri Vikrant Shinde, and also great thanks to our beloved Appa Shinde sir for having created such a wonderful atmosphere over here, and all the parents and students who have gathered here. And this message, तो एक काम करते हिंदी में बोलता हूँ. तो ये एक मैसेज है जो टीचर हूँ मैं भी, तो एक आदत है पढ़ाने की, हर बार कुछ ना कुछ सिखा के जाने की. तो एक छोटा सा मैसेज आप लोगों को एक हिंदी में बताऊँ, एक छोटी सी कहानी. ये सारे स्टूडेंट्स के लिए भी है. तो ऑल द स्टूडेंट्स, अगर आप लोग सुन रहे हो यहाँ पे ध्यान दो. एक छोटी सी कहानी बताता हूँ. एक गाँव था. उस गाँव में एक बहुत सी बड़ी नदी थी. तो इस पार से उस पार जाने के लिए उस नदी को पार करके जाना पड़ता था, और पार करने के लिए एक बोट हुआ करती. तो अब वही बोट थी जो बंदे को यहाँ से वहाँ लेकर जाएगी, वहाँ से फिर से यहाँ पर लेकर आती. अब उस बोट को एक बार जब चली जाती है तो आने के लिए 2-4 घंटे वापस लगते थे. एक बार ऐसे हुआ कि एक मूर्तिकार आया, और वो बस जैसे वो पहुंचा किनारे पर तो बोट चली गई. अब 2-4 घंटे एक मूर्तिकार बैठ के वहाँ पे क्या करेगा. उसने एक पत्थर लिया और उसकी मूर्ति बनाने की कोशिश चालू की. हथौड़े मारे मारे, थोड़ा सा आकार बनता था, फिर मूर्ति टूट जाती थी. फिर दूसरा पत्थर लिया, उसके ऊपर चालू किया. अब वो लगन से लग गया बस मूर्ति बनाने में, और ऐसी बोट आई चली गई, और बनाते बनाते काफ़ी घंटों बाद एक भगवान की बहुत खूबसूरत सी मूर्त बनी. अब वो मूर्त इतनी अच्छी बन गई, उसने सोचा मैं इसे नीचे नहीं छोड़ता हूँ, ऊपर जाके किले पे थोड़े से ऊंचाई पर उसने आके मूर्ति वहाँ पे स्थापित कर दी, रख दी. अब जब लोग वहाँ पे इंतजार करते थे तो लोग देखते थे, अरे इतनी खूबसूरत मूर्ति है, तो मूर्ति देखने वहाँ चले जाते थे. धीरे धीरे लोग आने लगे, मूर्ति की जो लोगों की आस्था है बढ़ने लगी. तो लोगों ने क्या किया, सोचा हम लोग क्यों ना वहाँ पे सीढ़ी बना दें. तो सीढ़ी बनाने के लिए उन्होंने फिर से पत्थर लिए और पत्थर लेके सीढ़ियाँ बना दी. अब क्या होता था कि जब लोग जाते थे तो पत्थरों से सीढ़ी पे चढ़ के जाते थे और उस मूर्ति के पास जाकर पूजा करने लगते. तो जो पत्थर की जो सीढ़ियाँ बनी गई, तो उन पत्थरों ने भी कहा कि भाई, उन्होंने मूर्ति से कहा कि यार तू भी पत्थर और मैं भी पत्थर, हम पहले साथ में हुआ करते थे, आज लोग हम पर पैर रखकर जाते, तेरे पैरों में गिर जाते. तो मूर्ति ने कहा कि भाई तू भी पत्थर और मैं भी पत्थर, लेकिन जब मुझ पर हथौड़े पड़ रहे थे, वो हर हथौड़ा खाकर मैं टूटा नहीं, तू टूट गया. बच्चों, इसी तरीके से हम पर भी हथौड़े पड़ेंगे. हमारे पेरेंट्स, हमारे टीचर्स, हमारे गुरु, लाइफ हमको ऐसे हथौड़े मारती रहेगी, और जितने हथौड़े सहकर हम बर्दाश्त करेंगे, सीखेंगे, एक अच्छा आकार लेंगे, हम भी जरूर एक ऐसी मूर्ति बनेंगे कि एक दिन लोग आकर हमारे पैरों तक आएंगे. तो यही मैसेज था मेरा सबके लिए. थैंक यू सो मच फॉर कॉलिंग ऑन द स्टेज. फिर कभी मौका मिला जरूर मिलेंगे. एंड इट्स अ वंडरफुल परफॉर्मेंस. एंड स्पेशली आई वांट टू मेंशन वो जो अभी छोटा सा ग्लिच हुआ 10 साल के परफॉर्मेंस के अंदर, एक बच्चे ने बैक फ्लिप मारा, वो ग्लिच हुआ. एंड द बेस्ट पार्ट वाज कि ही डिडंट गिव अप. उसको वो बैक मतलब उसको फर्क ही नहीं पड़ा, वापस से रीस्टार्ट हुआ. एंड एवरीथिंग लाइक ऐसा हुआ कि किसी ने रिवाइंड किया और फिर से स्टार्ट किया. सो हैट्स ऑफ फॉर द करेज द स्टूडेंट्स आर शोइंग ऑन द स्टेज. वंडरफुली मेंटेन्ड. सारे जो यहाँ पर आप लोग हो, आप लोग बहुत अच्छे से मैनेज कर रहे हो. Congratulations to all of you, the staff, the teaching, non-teaching, everyone. It's a wonderful show. Thank you so much. Thank you, everyone. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी जी आपल्याला गोष्ट सांगितली त्यावरून आपल्या एकच लक्षात येतं की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय प्रेरणादायी असा संदेश सरांनी दिला. छोटंसंच भाषण केलं पण शॉर्ट बट स्वीट लक्षात राहील आपल्या
आपण जोपर्यंत विद्यार्थी म्हणून आहोत तोपर्यंत आपल्या लक्षात राहील, असं हे सरांचं स्पीच होतं. सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा मी त्यांचे धन्यवाद मानते. जय भारत. झेलली छातीवरती गोळी त्या वीरांसाठी, दिला पोटचा गोळा त्या मातेसाठी, पुजला कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी, निखळले डोळीचे छत्र त्या पुत्रासाठी, कोटी कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या प्रत्येक जवानांसाठी. सादर करीत आहेत इत्या 6वी व इत्या 8वीचे छोटे जवान मिलिटरी ॲक्ट. यूनिफॉर्म और मैन तुम्हारा इंतजार करेंगे. हेलो कैप्टन, आपकी छुट्टी रद्द की गई है. आपको जल्द से जल्द सरहद पे रिपोर्ट करना होगा. यस सर. जय हिंद. जो तस्वीर आप अपने सामने देख रहे हैं ये पुलवामा की है, एक डिस्ट्रिक्ट इन जम्मू एंड कश्मीर, और वहाँ पे बहुत ही gruesome टेररिस्ट अटैक हुआ है. 44 CRPF जवान शहीद हो चुके हैं. ऑब्वियसली एक बहुत ही ज़्यादा सैड दिन है फॉर इंडिया. और जो तस्वीरें हैं वो बयान करती है कि जो अटैक था कितना वायलेंट था, और बताया जा रहा है कि जहाँ पर एक्सप्लोजन हुआ बेसिकली बहुत ही कायरता से CRPF के जवानों को मारा गया है. भाइयों को नींद में मारा था. उस बेरहमी का घातक जवाब, उनका सर धड़ से अलग करने का मौका देने जा रहा हूं. क्या आप इस मिशन के लिए तैयार हैं? क्या बदले के लिए आपका खून खोल रहा है? कमांडर्स, तुम आगे. इंडियन आर्मी ने जंग शुरू नहीं की थी, but we will bloody hell finish it. How's the Josh? How's the Josh? बस खुद की सुनता बातें
wonderful performance. And without depression. So please welcome 12th standard students. Ready? अरे ये सब हटा रहे सावन की घटा, चल अपना चला जल्दी। रुको जरा, सबर करो। क्या सीन है। तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 पानीपुरी चाट का मसाला, बिरयानी पुलाव छोले का मसाला, बादशाह मसाला. Nimda, Dozras tell me, Hat Tagus crack poik nimbumla, Mohino Zuku, लो हकवे ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। गंगनाम लाव के कडक आजा तू लाव. This is the sound of Ajay Atul.
अँड रॉकिंग कॉमेडी परफॉर्मन्स. अस्मितांना तिलांजली देणारी, घराणेशाही जीवापाड जपणारी, मुला मुलींच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करणारी, तथाकथित प्रतिष्ठित माणसं पाहिली की शिवरायांच्या स्वराज्य संकल्पासाठी आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबायचं अशी प्रतिज्ञा घेऊन रक्त सांडणाऱ्या तानाजी नामक शिवरायांचा मावळा आठवतो. आणि गड आला पण सिंह गेला या शिवरायांचे गौरवपर विधान कानामानात घुमू लागते. स्वराज्यासाठी आत्माहुती देणाऱ्या तानाजी मालुसरेंना मानाचा मुद्रा येत आहेत इथ्या 11वीचे विद्यार्थी. इंडियन कल्चर बी रेडी. ग्रँड फिनाले बी. बाबा बाबा मेरी असली बाजू तो तू है तानाजी. लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के हर हर बहादुर. मुक्का मुबरन नाव सुबेदार तानाजी मालुसरे. सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब समझीरे ताने हैं माए भवानी. सनन पानिया उठे शत्रु जड़ से ही मिले हमने बात यही मन में ठाने हैं माए भवानी. अब ये शीश ना झुके तेरी नाच हम सके तेरे दर नहीं आए भवानी.
लिए एक नायाब तोहफा लाए हैं। कोंढाना खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे। महाराज, आपके लिए कोंढाना ये तालियां जीत के आएगा। तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते, तुम्हारे घर पे शादी है। महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी कोंढाना की, फिर मेरे लाइबा की। निकल गए मुहिम पर और फिर हुआ सामना उदय भान और तानाजी का। स्थले कलेवलम्य लंबिताम्बुजंग तुंग मालिका भट्ट मट्ट 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 भट्ट मर्वयं चकार चंड तांडव तनोतु शिव शिव। तानिया, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूँ, इस बेटी की आजादी। स्वीकार करावा। गड आला और सिंह हो गेला। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंढाना को जीत कर तानाजी भगवे में समाया था। Wonderful performance. India is a country of unity and diversity. We wear different clothes, we speak different languages, we eat different types of food, but we are one, Indian. This act nourishes our culture. Bhangra from Punjab, Lavani and Povada from Maharashtra, Bihu dance from Rajasthan, Bharatnatyam from Tamil Nadu, and Garba or Rag from Gujarat. Standard 9 students are coming to perform Indian culture. So please welcome Standard 9 students. ग्रँड फिनाले बी रेडी. थोडा वेळ आपण हा जो परफॉर्मन्स आहे तो या ठिकाणी थांबू. यांना स्टेजवरती आमंत्रित करते. सर्वप्रथम सर्व पालकांना विनंती आहे की सूचनेशिवाय कुठल्याही मुलाला घेऊन जाऊ नये. सिक्युरिटी रिझन्स आहेत, डिसिप्लिन आणि त्याचबरोबर प्रत्येक मुलाकडे प्रॉप्स आणि कॉस्ट्युम्ससुद्धा दिलेले आहेत. सो इट्स अ रिक्वेस्ट टू ईच अँड लेट टुडे, बट डू नॉट लीव द कॅम्पस विदाउट द परमिशन. आदरणीय स्टेज आज उपस्थित असलेले सर्व मान्यवर पालक, शिक्षक, मुलं. आवाज नाही लाईट बंद कर ना भावा. येतो याचा आवाज. परत एकदा सर्व पालकांना सूचना आहे की सांगितल्याशिवाय व परवानगीशिवाय मुलांना घेऊन कॅम्पस सोडून जाऊ नये. तुम्ही जर शिस्त पाळली नाही तर मुलं सुद्धा पाळणार नाही. इट्स अ स्ट्रिक्ट वॉर्निंग टू ईच टू स्टे हिअर अँड डू नॉट लीव द कॅम्पस विदाउट एनी परमिशन. रिस्पेक्टेड डायस, ऑल द प्रेझेंट डिग्नेटरीज, आज आपल्याला ज्या सन्माननीय व्यक्तींचा इथे
लाभलेला उपस्थिती होती त्या सर्वांना वंदनून आपलं सर्वांना थँक्यू. व्हेरी गुड इव्हनिंग. No event is complete without recognizing the hearts and hands behind the performances that has happened. So it is my duty to recognize them. Hearts of each and every student and hands of each and every teacher, choreographer, teaching staff, non-teaching staff and everybody who have taken the efforts to make this beautiful event happen today in front of us. सुरुवातीत तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला इथे कार्यक्रम करण्याला लेट झाला. तांत्रिक अडचणीमध्ये मोठा विषय होता की लाईट्स लागत नव्हते. पण त्या लाईट्स न लागल्यामुळे काळोखामध्ये आपले हे जे मुलं आहेत ती अगदी ताऱ्यांसारखे आज चमकून निघालेले आहेत. प्रत्येक मुलांनी ते खूपच सुंदर कार्यक्रम सादर केलेला आहे. स्टेज इज नॉट जस्ट फॉर युअर परफॉर्मन्स बट फॉर युअर ट्रान्सफॉर्मेशन. इथं केलेला हा प्रत्येक ॲक्ट हा फक्त दर्शविण्यासाठी नसतो पण एक मेमरी बनवण्यासाठी असतो. परफॉर्मन्सेस वेगळे होते पण प्रत्येक परफॉर्मन्समधून काही ना काही मेसेज होता. प्रत्येक परफॉर्मन्समधून आपल्याला दिसलेलं आहे की स्वयंरक्षण असो, देशाचं रक्षण असो, दोस्ती निभवायची असेल, सेल्फ डिसिप्लिन असो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीचा आदर करण्याचा सुद्धा आपल्याला संदेश आज आपल्या मुलांनी इथं दिलेला आहे. मला वाटतं आपण ही बॉईज मिलिटरी रेसिडेन्शियल स्कूल चालवतोय आणि ही तुमच्याबरोबर आमची सुद्धा तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की प्रत्येक मुलाच्या मनात प्रत्येक दुसऱ्या इंडिव्हिज्युअल स्पेशली वुमेनसाठी रिस्पेक्ट हा निर्माण झाला पाहिजे आणि त्याचा प्रयत्न आम्ही इथं केलेला आहे. मला माहिती आहे की सर्वांना घरी जायची आतुरतेने घाई झालेली आहे कारण का कार्यक्रम उशिरा चालू झालेला आहे. पण अगेन लेट मी थँक एव्हरीबडी, स्पेशली आज पद्मश्री अवॉर्ड विनर उदयजी देशपांडे सर जे आज तिथे आलेले, ज्यांनी अख्ख्या देशभरात मल्लखांबचा गुलदस्ता क्रिएट केलेला आहे आणि मला खूप सन्मान वाटला आहे की त्यांच्यासमोर त्यांच्या गुलदस्त्यातल्या पाकळ्यांसारखे आपण इथं मुलं आपले एकदम सुंदर मल्लखांब त्यांनी इथं सादर केला होता. सो बिग राऊंड ऑफ अप्लॉज ज्यांनी आपले जे इन्स्ट्रक्टर आहेत मल्लखांबचे त्यांनी आपल्यासमोर केलं आणि मुलांनी सुद्धा स्टेज हलत असताना मल्लखांबवरती खूप सुंदर प्रदर्शन दिलेलं आहे. प्रत्येक ॲक्ट तुम्ही जे बघितलं आहे ती फक्त ह्या स्टेजसाठी केलेली नव्हती तर वर्षभर मुलं ह्याची तयारी करत असतात. टायक्वांडो असू दे, कराटे होतं, योगा होतं, ह्या सर्वांना त्याचं मौल्यवान वेळ देऊन मुलांनी काम केलेलं होतं. ह्याचबरोबर आपल्याला जिंदाल स्टील्सचे पवार सर इथं आले होते. वेळेअभावी त्यांनाही जायला लागलं पण त्यांची उपस्थितीसाठी आय थँक हिम आणि आपण त्यांना निरोप हा देऊ. आपल्याला आज इथे अमय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे CEO ठाकरे सर होते. MK कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आसिफ सर ज्यांनी इथे येऊन थोडक्यातच खूप सुंदर आपल्याला मार्गदर्शन देत एक स्टोरी सांगितली ती मला नक्की वाटते की प्रत्येक मुलाच्या डोक्यात राहील. त्यांना थँक्यू. शहाजी सर, राजेंद्र सर, विक्रांत सर जे आपले आज प्रेसिडेंट होते पूर्ण शोचे, त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन दिले. आपले अगोदरचे प्रिन्सिपल तोरोने सर आज वेळ काढून आपल्याला इथे मार्गदर्शन द्यायला आले. भावसर सर आणि चौधरी सर ज्यांनी आज हा कार्यक्रम खूप सुंदर केलेला आहे. अँड आय कॅनॉट फॉरगेट जयनारायण तिवारी आणि मंथन कोकणे ज्यांनी आज खूप छान एकदम कॉन्फिडेंटली हा पूर्ण शो होस्ट केला आहे. सो बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर देम ऑल्सो. नॉन टीचिंग स्टाफ जो तिथे पूर्ण पाठीमागे पुढे फिरतोय, प्यूनपासून अगदी आपले राजू असू किंवा कुणी असले, प्रत्येकाने इथे त्यांची हेल्प आपल्याला आहे. डेकोरेशन बाय द लोकल आपले जिथले इव्हेंट इथला जो सेटअप आहे हा नक्कीच असं वाटत नाही की खडवलीमधला आहे. हा खूप छान दर्जाचा इथे सेटअप आज त्यांनी लावलेला आहे. आपले फूड पार्टनर, आपले इन हाऊस केटरर्स जे आहेत, शाहूची जी टीम आहे त्यांनी इथे सुद्धा तुम्हाला दाखवलं की खूप छान फूड सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. And with this, each and everyone who is involved to make this show flawless, and each and every parent जे आज खूप लांबून इथं येऊन वेळ दिलाय. वी केप्ट इट ऑन संडे पर्पजली कारण का तुम्हाला सर्वांना वेळ मिळू दे इथून. आणि वर्षाची शेवट होतीये, 2004 इज एंडिंग अँड वी वॉन्टेड यू टू टेक युअर चाइल्ड विथ यू एट द एंड ऑफ दिस इयर. आणि पुढच्या वर्षी तुम्ही 2 तारखेला सांगितल्याप्रमाणे मुलाला परत दिलेल्या टाईमला परत घेऊन यायचं आहे. आज हा छोटा एक परफॉर्मन्स बाकी आहे. सो मी सर्व पालकांना सांगेन तुमच्या पाल्याचा शो जरी झाला असेल तरी दुसरे मुलांनी सुद्धा इक्वल मेहनत केलेली आहे. सो परत आपल्या खुर्च्यांवर बसून त्यांच्यासाठी तुमच्या शेवटच्या टाळ्या हा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. सो सर्व पालकांनी आपल्या खुर्च्यांवर बसावं, हा शेवटचा परफॉर्मन्स बघून त्याची उत्स्फूर्त दाद द्यावी आणि दिलेले सगळे प्रॉप्स आणि कॉस्ट्युम्स व्यवस्थित परत द्यावे.
आणि हा सगळा शो तुम्हाला दिसतोय हे शक्य आहे कारण का आमच्या मुलांकडे मोबाईल फोन्स नसतात आणि ह्याचबरोबर तुम्ही आहात म्हणून मला इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे की त्यांच्याकडे वर्षभर मोबाईल फोन नसतो म्हणून घरी गेल्या गेल्या त्यांच्या हातात मोबाईल फोन्स प्लीज घेऊ नका. त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करा, त्यांच्याबरोबर बोला आणि त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या गोष्टी ऐका व चांगल्या गोष्टी सांगा. मुलांना मोबाईल फोनचे ॲडिक्शन लावू नये ही माझी तुम्हाला खूप आतुरतेने रिक्वेस्ट आहे. डिसिप्लिन ॲक्शन्स ही आम्ही जे इथं सांगतो ती तुम्ही घरी जर पाळली तर तेवढाच रिस्पेक्ट मुलं इथं सुद्धा देतील. And with this, yes, wish you all a very, very happy new year. Wish you all a very safe, sound, prosperous coming year. And thank you for being here. Thank you for your patience. Thank you for waiting for long. And again, to all the dignitaries who have taken the time out for us and given your valuable suggestions and inspiration. From me, from our beloved President Jagannath Sir, Appa Shinde Sir, and all the trustees, on all of them, on behalf of all of them and Bharatiya Sainik Vidyalaya, we thank you and wish you a very happy new year. Thank you and good night. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपले सुद्धा इथे खूप खूप आभार. मॅडमचं आपल्याला नेहमीच प्रेरणादायी असं मार्गदर्शन असतं. नेहमीच आपल्याला त्यांच्याकडून एक ऊर्जा मिळते आणि पुढे आपण असंच प्रगतीपथावर राहावं, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्यावं असं नेहमीच वाटत असतं. मॅडमने इथे येऊन सर्वांचे वोट ऑफ थँक्स केले, त्याबद्दल मॅडमचे पुनश्च एकदा मी धन्यवाद देते आणि यापुढील कार्यक्रम जो आहे तो कंटिन्यू करण्याची विनंती करते.
चल चल इधर